टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। काल इथं या पोलीस स्टेशनचे पी.आय. इथं येऊन गेले. त्यांनी तपासाची आमची गती चालू आहे, तपास चालू आहे अशी भूमिका मांडली, पण ती वारंवार आमच्या कानावर तीच भूमिका येते. त्याच्यामध्ये काय तपासामध्ये काय सुधारणा झाल्याचं, गती गेल्याचं किंवा पुढे गेल्याचं काय दिसत नाहीये. त्यामुळं आम्ही आमच्या उपोषणावरती ठाम आहोत. आपण जर बघितलं तर वारंवार या छत्रपती शिवरायांच्याच महाराष्ट्रामध्ये वारंवार त्यांचा अपमान केला जातोय. कुठेतरी काय वाटतं या संदर्भामध्ये? छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदू धर्माचं नाव घेऊन जी लोक सत्तेवरती आहेत त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, महापुरुषांबद्दल, धर्माबद्दल कुठलीही आस्था नाही, हेच यावरून खरं सिद्ध होतं. म्हणजे याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे, ज्याचं साक्षात या देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झालं, तो पुतळा 6 महिन्यामध्ये पडतो आणि काय अजून काय कारवाई झाली, काय पुढे येत नाही. सातत्यानं कोणी चिल्लर माणसं उठतात, महाराजांबद्दल बोलतात. थोर महामानवांचे चित्रपट आहेत, जे की महात्मा फुलेंचा चित्रपट प्रदर्शित होणार होता. कोणीतरी काहीतरी इतिहास बदलायची भूमिका घेतं, काहीतरी घेताना लगेच सरकार त्याच्यावरती पिक्चरचं रिलीज पुढे जातं. म्हणजे कुठेतरी सर्व महामानवांचा इतिहास बहुतेक या सरकारला पुसायचा आहे की काय, आणि कुठला वेगळा इतिहास यानं लिहायचा आहे का काय, ही देखील आमची खरं आता शंका त्या ठिकाणी मनामध्ये यायला लागलेली आहे. आणि एवढं शिवाजी महाराजांचा अपमान झाला, मात्र इथले 20 दिवस उलटून गेलेले आहेत. इथले भारतीय जनता पक्षाचे आमदार असतील, इथले पालकमंत्री असतील, यांची कुठलीही नंतरच्या काळामध्ये अशी ठोस प्रतिक्रिया नाही किंवा या पोलिसांवरती, प्रशासनावरती कुठला दबाव त्यांनी टाकलेला नाही. आम्हालाच विरोधी पक्षात असून देखील आम्हालाच त्या ठिकाणी रस्त्यावरती यावं लागतंय, आंदोलन करावं लागतंय, आवाज उठवावा लागतोय. पण सरकारमध्ये खुर्च्या गिळून बसलेले लोक मात्र आज खुर्चीवर बसण्यामध्ये, खुर्च्या लाल करण्यामध्ये मग्न आहेत. मात्र काही त्या ठिकाणी त्यांना घेणं देणं नाही. 20 दिवसामध्ये इथल्या आमदारांनी असेल, पालकमंत्र्यांनी असेल, या पोलीस स्टेशनवरती काय दबाव आणलाय, काहीतरी वरनं फोन झाले आहेत, गृहमंत्र्यांना फोन झाला आहे, त्यांच्या काही असं काही त्या ठिकाणी नाही. सगळं थंडगार त्या ठिकाणी सगळे बसलेले आहेत. पण मात्र आम्ही महाराजांच्या विचारावरती, आचारावरती चालणारे आम्ही त्या ठिकाणी कार्यकर्ते आहोत आणि महाराजांचा अपमान हा आम्हाला कदापि त्या ठिकाणी सहन होणार नाही. म्हणून आत्मक्लेश करून आम्ही आमच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करत आहोत. नाही, आम्ही जोपर्यंत ठोस तपासामध्ये काहीतरी प्रगती होत नाही, आरोपींपर्यंत पोलीस जात नाहीत, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालू राहणार आहे.